आता आपण काय बनवणार आहोत? आपण बनवणार आहोत चॉकलेट फ्रूट कर्ड. चॉकलेट फ्रूट कर्ड. ही कुठे काय कशी काय सुचली ते? असंच एके दिवशी घरी बसलो होतो, घरी कोणी नव्हतं, मग आणि गॅसही संपलेला होता. मग आता काय करणार, मग दही उरलेलं होतं घरी आणि त्याचं थोडंसं पाणी काढून ठेवलेलंच होतं, म्हणजे चक्का होता. त्याच्यानंतर मग मी काय केलं, चला म्हणालो आपण बिना गॅसचं पण काहीतरी करू शकतो. आणि भूकही लागलेली होती आणि चॉकलेट संध्याकाळी खायचं म्हणजे अप्रतिम गोष्ट असते. ओके, हे कॅडबरी खाण्यापेक्षा त्यांनी असं बनवून खाल्लं असं तुला म्हणायचं? ओके, आम्हालाही खायला आनंद होईल. मी तर कधीपासून वाट बघतोय. मला साहित्य सांगतोस काय काय? आपण घेणार आहोत 500 ml दही, म्हणजे थोडंसं पाणी कमी केलेलं असेल, चालेल. त्याच्यानंतर आपण क्यूब्स करू शकतो, जसं की घरामध्ये ऍपल असतं, पायनॅपल असतं, त्याचे क्यूब्स करून घ्यायचे फ्रीज अवेलेबल आहे ते, जे आहे ते. ओके. त्याच्यानंतर आपण 300 ग्रॅम ते 400 ग्रॅम, ज्याची चव किती गोड आहे ओके तसं, आणि थोडीशी आपण कोको पावडर. आणि हे काय? आणि हे जे ते आपण चॉकलेट सिरप करून ठेवलेलं, किंवा मग विकत जरी मिळालं तरी चांगलं. चालेल. ओके, साहित्य आपण बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय काय करायचं आहे मला सांग. आपल्याला आधी दही घ्यावं लागेल, ते या बाउल मध्ये मी टाकतोय. आपण पाहू शकता की पाणी याच्यामध्ये थोडं कमीच आहे. हा, तू काढूनच ठेवलं, पाणी येणार कसं? साखर टाकत आहोत आपण. त्याच्यासाठी आपल्याला स्पून लागेल, जशी ज्याची चव आहे तशी. ओके ओके. त्याच्यानंतर आपण सफरचंदाच्या फोडी. ओके. पायनॅपल. गोड आहे का ते बघण्यासाठी एखादा तुकडा राखून ठेवा, म्हणजे खाऊन द्या. ओके, आता काय? चालेल. आता आपल्याला कोको पावडर घ्यावं लागेल. साधारणतः 2 टीस्पून चालतं. जास्त घातलं तर कडवटपणा आहे. हो, कडवट. थोडक्यात भागवायचं. ओके. आणि आता हे का? नाही, चॉकलेट सिरप आपण गार्निशिंग साठी ठेवले. बर. आपण हे विस्कनी पण एकजीव करू शकतो. ओके. क्या बात है. ही साखर साधारण विरघळायला किती वेळ लागेल? तरी 5-6 मिनिटं तरी लागतील. हा, म्हणजे 5-6 मिनिटं तुला असं. हो, मेहनतीशिवाय फळ नसतं. आणि मेहनतीचं फळ नेहमी गोड मिळतं. ओके. तर झालेलं आहे. आता आपण याची गार्निशिंग करूया. ओके. आता काय गार्निशिंग म्हणजे काय काय करणार तू? गार्निशिंग मध्ये आपण काय करणार आहोत तर सिंपलची गोष्ट आहे. कधीही आपण गार्निशिंग काय करतो, मिस आणि मिस्ट्रेस मधला फरक. म्हणजे मिसेस असतात त्या जास्त मेकअप करत नाही, आणि मिस्ट्रेस म्हणल्यानंतर मेकअप जरा जास्त असतो. मिसेस आणि मिस्ट्रेस. अच्छा अच्छा. ओके. तसंच आपल्या डिशचं पण आहे. ओके. गार्निशिंग तर सगळ्यात महत्वाचं आहे. खाली आहे ती मिसेस आहे, इथे उभे आहेत त्या मिस्ट्रेस आहे. कळलं? आता हे जे आहे आपलं चॉकलेट सॉस, त्याला मस्त पैकी गार्निशिंग करायची. क्या बात आहे. तिथे मिस्ट्रेस ना हात नको लावू. ओके. क्या बात आहे. कारण त्या तशाच असायला पाहिजे ना. मग फायनल टचअप झालेला आहे. क्या बात आहे. त्याचं काय करायचं? ही रेडी आहे, रेसिपी रेडी टू इट. पण फ्रीज मध्ये वर नको. नाही, काय सांगतो? कर्ड आपला आधीच थंड होता. चला चला, लिहायला का साहित्य आणि कृती. फ्रूट चॉकलेट कर्ड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम दही, सफरचंदाचे तुकडे, अननसाचे तुकडे, साखर, कोको पावडर आणि चॉकलेट सिरप. कृती: दह्यातलं पाणी काढून घ्यावं. एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये साखर, सफरचंद, अननसाचे तुकडे आणि कोको पावडर घालून मिश्रण एकजीव करावं. सफरचंदाचे तुकडे आणि चॉकलेट सिरपचं गार्निशिंग करून डेझर्ट सर्व्ह करावं.